मला इमिडिएटली डॉक्टर महेंद्रशी कनेक्ट करून दे. इट्स अर्जंट. ओके प्लीज. या थँक्यू. अरे बापरे, मायराजी तुम्हाला काय बरं नाहीये का? झेंडे मला बरं वाटतंय. आय एम ॲब्सोल्युटली फाईन. तुम्हाला बरं वाटत नाही. काय बोलताय तुम्ही? म्हणजे बरोबर बोलतोय मी. झेंडे, हा. हे केळं आहे आणि हे सफरचंद आहे. मायराजी मी काय सांगतो बघा, हे जे आहे ना हे सफरचंद आहे, हे केळ आहे. दिस इज बनाना, दिस इज ॲपल. कळतंय? झेंडे, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. यू नीड अ सायकॅट्रिस्ट. वाय वाय का का ओके जस्ट कूल डाऊन. मी कॉफी मागू का तुमच्यासाठी? मायराजी काय कॉफी वगैरे काय नको. तुम्ही मला सांगा पहिल्यांदा, हे जे आहे ना हे सफरचंद आहे आणि हे केळं आहे, बरोबर? झेंडे, तुम्ही कितीही वेळा मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी हे ॲपल आणि हे बनाना असं म्हणणार नाही. मायराजी तुम्हाला पटत नाही ना हे? झेंडे, हे कोणालाही पटणार नाही. बरोबर. मी ना रात्रभर हाच विचार करतो, रात्रभर. हे बनाना ॲपल कसा असेल किंवा हे ॲपल आहे हे बनाना कसा असेल, बरोबर आहे की नाही? कसं असेल, शक्य काय मायराजी? हे शक्य नाहीये झेंडे. करेक्ट. आता तुम्ही थांबा, मी आता सरांना जाऊन भेटतो. थँक्यू मायराजी. थँक्यू. विक्रांत, काल विलास असा का गेला? काय झालं त्याला? सर तुमचा फोन विसरला होता तिथे. तिथे? हो. थँक्यू बाबा. आजकाल माझ्या लक्षातच राहत नाही काय. आपली मीटिंग झाली आणि तेव्हापासून तो खूप अपसेट होता. खूप प्रेम करतो माझ्यावर, त्यामुळे त्याला काळजी वाटत होती. पण त्याला समजवलं मी आता. दादा, जयदेव, जयदेव, दादा दादा मला खूप लाज वाटली दादा. दादा हे जे काही माझ्या नावावर आहे त्यातलं मला काहीच नकोय. मी डिझर्व नाही करत ते. कम ऑन जयदीप, तू इमोशनल होतोस ना? दादा आय डोंट डिझर्व दिस. बघ, सगळ्यांना माहिती आहे हे सगळं तुझं आहे. तुझी मेहनत आहे, तुझी बुद्धी आहे, सगळं तुझं आहे. मी काय केलंय यार? जयदेव, मला सांग, जे तुझं आहे तेच माझंही आहे. जे आईसाहेबांचं आहे तेही माझंच आहे. तुम्ही सगळेजण माझे आहात जयदेव. हे कुटुंब माझं आहे. आपण सगळे एकत्र आहोत. त्यामुळे कागदपत्रावर कोणाचं नाव लिहिलं आहे याने मला खरंच काही फरक पडत नाही. दादा, यू आर ग्रेट. यू आर द ग्रेटेस्ट. ये बस. जयदीप, मी आता काय सांगतो याकडे नीट लक्ष देऊन ऐक. हा पेन ड्राईव्ह, यामध्ये दादासाहेबांच्या प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स आहेत. त्यांनी या प्रॉपर्टीचं विभाजन आईसाहेबांच्या आणि तुझ्या नावावर कशा पद्धतीने केलं आहे ते सगळं याच्यामध्ये डिटेल्समध्ये लिहिलं आहे. हे नीट वाच आणि नजरेखालनं घाल. तू आता या सगळ्याचा मालक आहेस. तुला हे कळलं पाहिजे, हो ना? जयदीप, हे घे. जयदीप,
हे मी आत्ता माझ्याजवळ ठेवतो. तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडनं घे. हं? जयदेव, हे बघ, आपण सगळे एकत्र आहोत, एकत्र राहतोय, हे जास्त महत्वाचं नाही आहे का? आहे ना? दादा हं? तो माझा कप आहे. ओ, आय एम सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं. नाही नाही, तसं काही नाही. म्हणजे तू घेतलंस तरी चालेल, पण तो माझा 3 डिपवाला चहा आहे. तुला फिका वाटेल म्हणून फक्त मी. ॲब्सोल्युटली राईट. मला काय झालं आजकाल कळत नाही. गोष्टी लक्षातच राहत नाहीत माझ्या. होतं असं कधी कधी विक्रांत. बरं चला, आता नाश्ता करूया. ईशा, सगळ्यांसाठी नाश्ता आणतेस? हो आईसाहेब. नाही, मला खरं तर नाश्ता वगैरे नकोय, कारण मला जायला लागेल. ऑलरेडी खूप उशीर झालाय. मी निघतो. सर थांबा, मी डबा आणते. सर हे घ्या, नशीब रेडी करून ठेवला होता. थँक्यू. चला, मी येतो. झेंडे मला नकोय, मला नाही आवडत. काय हे? ते केळं आहे, मला नकोय, कारण मला ते आवडत नाही. हे बघ, तुला आवडण्याचा प्रश्न नाही, पण तू कबूल कर की हे सफरचंद आहे. तू काय, तुला वेळ लागला का? बरा आहेस ना तू? वाटलो ना मी वेडा? वाटलो ना? म्हणजे बघ, हे केळ आहे, पण केळ नसून सफरचंद आहे हे मायरापासून कुणीही कबूल केलेलं नाही, कोणालाच पटलेलं नाही. तर तू कसं सिद्ध करणार आहेस की ईशा हीच राजनंदिनी येते? कोण मान्य करणार आहे सांग? हसू नकोस. तू कसं प्रूव्ह करणार आहेस की ईशा हीच राजनंदिनी आहे म्हणून, तिचा पुनर्जन्म आहे म्हणून? अगं असू दे ईशा, बॉबी किंवा मंदा आवरतील. नाही आईसाहेब, सवय आहे मला, मी उचलते. बरं. आईसाहेब, पेनड्राईव्ह सर विसरले बहुतेक. खूप इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत ना यामध्ये. आईसाहेब, मी देऊन येते. अगं सावकाश. हो. मंदा, झेंडे, 20 वर्ष तू माझ्या बरोबर आहेस, तरी तुला अजून असं वाटतंय की मी हे कसं प्रूव्ह करू शकेन? हे बघ, मला वाटतंय, मला पडतात प्रश्न. नाही, तू बाकीचं काहीही करू शकतोस, पण हे ईशा आणि राजनंदिनी ह्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. ईशा हीच राजनंदिनी आहे, ईशा हा राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, हे कसं सिद्ध करणार आहेस तू? विलास, गेले 7-8 महिने मी खूप अभ्यास करतोय तिचा, आणि मला असं वाटतं ती मला यायला लागली आता. म्हणजे तिची कुठली नस दाबल्यानंतर ती हसते, रडते, चिडते, काळजी करते, हे सगळं मला माहिती आहे. यू वांट टू सी प्रूफ? कुठे? घे मग. मी 3 म्हणायच्या आत ईशा बाहेर आली असेल. 1, 2, 3. आता तिकडनं मला ती आवाज देईल. सर. आता मी आतमध्ये ठेवलेला पेनड्राईव्ह तिच्या हातात असेल,
आणि ती म्हणेल सर तुम्ही पेनड्राईव्ह आतमध्ये विसरलात. सर अहो तुम्ही पेनड्राईव्ह विसरलात. आता पेनड्राईव्ह देण्याच्या इतक्या धडपडीत असेल, काळजीत असेल की ती धडपडेल आणि पेनड्राईव्ह हातातलं पडेल. ईशा सर बरं झालं तुम्ही इथेच आहात. पेनड्राईव्ह विसरला होतात. घ्या. पेनड्राईव्ह ओ हां 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 मी टेबलवर विसरलो असेल. नाही सोफ्यावर विसरला होतात. जयदीप भाऊजींना देत होतात मग त्यांनी घेतला नाही म्हणून विसरलात बहुतेक. हां काय मला होतं आजकाल कळत नाही. खूप विसरायला लागलोय गोष्टी. होता असं कधी कधी सर. इट्स ओके. ईशा थँक्यू थँक्यू सो मच. नीट जा. आता मला बाय करेल. काय ना विलास, ईशा मला खूप यायला लागले. हे सफरचंद आहे आणि हे केळ आहे. चला व्हॉट? पेनड्राईव्ह पण विसरला दादा? हो ना. स्ट्रेंज. दादा पूर्वी असं कधी गोष्टी विसरायचं नाही. आई साहेब तुम्ही ऑब्झर्व केलं, आज सकाळपासून दादा बऱ्याच गोष्टी विसरतोय. भेटले का ग विक्रांत? हो आई साहेब पण त्यांच्या लक्षातच नव्हतं पेनड्राईव्हचं. दादाला वर्कलोड जास्त असल्यामुळे तर विसरत नसेल तो गोष्टी. पण त्यांना नेहमीच काम जास्त असतं जयदीप. या बट मला असं वाटतं की आजकाल दादा खूप स्ट्रेसमध्ये. हसायला काय झालं तुला? काय झालंय? जरा साइड मिरर मध्ये स्वतःचा चेहरा बघ, कसा दिसतोय बघ. हस तू, पण एखाद्या माणसाला असे धक्क्यावर धक्के बसत असतील ना, ते पण ध्यानीमनी नसताना, त्याचं दुसरं काय होणार आहे विक्रांत? झालं ना आता, ये त्यातनं बाहेर. शक्यच नाही. विलास, जो माणूस अण्णाच्या वडापाववर जगत होता तोच माणूस आज 3,500 कोटींचा बिझनेस सांभाळतोय. मला सांग, त्या माणसाला ती सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणं काय अवघड आहे? नाही नाही, ते एक वेळ जमेल, पण ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे कसं सिद्ध करणार आहे? करून दाखवेल. अशक्य, एकदम अशक्य. मला सांग, मी ईशाला का निवडलं असेल असं तुला वाटतं? बरं आठव, राजनंदिनीचं किती प्रेम होतं माझ्यावर. वेड्यासारखं प्रेम करायची तुझ्यावर. एकदा तुला साधा ताप आला होता तर मंदिरात बसली होती दिवसभर उपाशी. आणि ईशा, तिने तर तुमच्यातल्या वयातल्या अंतराचा पण विचार नाही केला. करेक्ट. तुला आठवतं एकदा ऐन मे महिन्यामध्ये राजनंदिनीची गंमत करायची म्हणून मी तिला काय सांगितलं होतं? राजनंदिनी, ऑफिस जवळ खूप पाऊस पडतोय, तू छत्री घेऊन ये. आणि पुढचा मागचा कुठलाही विचार न करता ती धावत धावत छत्री घेऊन ऑफिस पाशी आली. कारण स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता तुझ्यावर. करेक्ट. कारण हा विश्वास मी राजनंदिनीमध्ये निर्माण केला होता आणि तोच विश्वास मी ईशामध्येही निर्माण केलाय. प्रेमापेक्षा सुद्धा विश्वास जास्त महत्वाचा.
ते पटलंय तिला. हे एकमेव साम्य आहे विक्रांत, बाकी काही नाही. कशाला हवंय साम्य? म्हणजे काय विक्रांत, राजनंदिनी महत्वाकांक्षी होती, हुशार होती, तिला बिझनेस येत होता, आत्मविश्वास होता तिच्यामध्ये, इतके सगळे गुण तिच्यामध्ये होते. तिच्यामध्ये काहीच नाहीये. कशाला पाहिजेत? राजनंदिनी आणि ईशा या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि अशा दोन वेगळ्या व्यक्तींमध्ये असं कितीसं साम्य असणार आहे आणि त्याने आपल्याला काय फरक पडतोय? हे बघ, आता तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. काय फरक पडतो म्हणजे? जी मुलगी राजनंदिनी म्हणून तू सगळ्यांना पटवून देणार आहेस, त्यांच्यात साम्य नको? काहीच गरज नाही. ईशा वेगळी आहे विलास. ईशा एका मातीच्या गोळ्यासारखी आहे आणि या मातीच्या गोळ्याला मी मला पाहिजे तसा आकार देणार आहे. विलास, मी तिला राजनंदिनी बनवणार, तिला शिकवणार, तिला घडवणार. हे आव्हान मी घेतलंय आणि मी प्रूव्ह करणार की ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. मग पुढे पुढे काय? पुढे आईसाहेब आणि जयदीप त्यांच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीच्या म्हणजेच ईशाच्या नावावर करतील, कारण माझ्या नावावर करता येणं त्यांना शक्य नाही. आणि एकदा ईशाच्या नावावर त्यांनी प्रॉपर्टी केली की ती मला माझ्या नावावर करून घ्यायला कितीसा वेळ लागणार आहे. वा वा वा, मस्त सॉलिड प्लॅन आहे, एकदम एकदम मस्त प्लॅन. तू काय कर विक्रांत, तू आता घरी जा आणि झोप. स्वप्नात पूर्ण होईल तुझा हा प्लॅन. आणि सत्यात करून दाखवला तर? हा सगळा प्लॅन तुझ्या डोक्यात आहे विक्रांत. समज एक मांजर आहे, तुला तिला दूध द्यायचंय. तुझ्याकडे असलेलं उत्तम प्रतीचं दूध तिनं प्यावं अशी तुझी इच्छा आहे. पण जर तिला ते प्यायचंच नसलं तर? तिने फक्त चाखून बघितलं आणि तिला आवडलंच नाही तर, आणि निघून गेली तर? आहे का तुझ्या हातात तिला दूध प्यायला लावणं? आहे? सांग ना. काहीतरी फालतू शंका आहेत ना तुझ्या डोक्यात, ते पहिल्या आधी काढून टाक. तू आता बघितलंस ना ईशा कशी धावत धावत माझा राहिलेला पेनड्राईव्ह द्यायला आली होती, कारण तिचा विश्वास होता मी जे तिला सांगितलं त्यावर. म्हणजे तो पेनड्राईव्ह मी विसरलो नव्हतो, पण मी विसरलो असं वाटलं ना त्यांना. कारण मी आता हेच सगळ्यांना सांगितलं की त्या पेनड्राईव्ह मध्ये दादासाहेबांच्या प्रॉपर्टी विषयीची अत्यंत महत्वाची माहिती आहे. हे कळताच ती किती धावत धावत तो पेनड्राईव्ह द्यायला बाहेर आली, कारण तिला असं खरंच वाटलं की त्या पेनड्राईव्ह मध्ये काहीतरी महत्वाचं आहे. मग नाही आहे का महत्वाचं?